आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाबा, तुम्ही जिथून भेळ आणता त्याच दुकानात आणली भेळ. होय. पण अगं ते आता हो, पण आता त्यांचा मुलगा असतो. अच्छा अच्छा अच्छा, बर बर बर. वा वा, छान छान. खूप दिवसांनी भेळ वगैरे. पण काय माझी भेळ कशी काय सांगितली असताना? हो, पण आधी तुम्ही यांना सांगा की तुम्ही आमच्यासाठी भेळ आणायचा, तेव्हा कशी सांगायचात. अरे बाप. हो हो, अहो काय ते काय एक फार मोठं प्रकरण असते, काय विचारू नका. म्हणजे मी त्याला भेळवाल्याला सांगताना साधारण असं सांगायचो की माझ्या आभासारखीच गोडुली अशी गोड छान, आणि ती जेवढी छोटी आहे तेवढी तशी एखादी लहानसा मिरचीचा तुकडा घालून चविष्ट झालेली अशी भेळ माझ्या आभाची. आणि मिरचीचा असा छानपैकी तडका आणि तेवढा तिखटाचा मारा, पण शांत करायला अशी वरती थंडगार कोथिंबीर, ती भेळ माझ्या मुक्ताची. आणि जेवढी गोड तेवढीच तिखट, आणि वर असा शेवेचा चुरा, आणि वरती अशी पुरी गोल गोल. ती भेळ माझ्या वृंदाची. भाई. आणि चुरमुरे, कांदा, टोमॅटो अगदी भरपूर, तिखटाची चटणी आणि गोळाची चटणी एकाच एक, आणि कोथिंबीर शेवपुरी समसमान. ती भेळ माझ्या ओवीची. माझ्या ओवीची. वाटलंच नाही मला. कसलं भारी. मला तर पटकन लहान झाल्यासारखंच वाटलं. अगदी. आम्ही सुद्धा बाबांसाठी अशी स्पेशल भेळ सांगितली आहे. बाबा, गेस करा तुमच्यासाठी कशी सांगितली असेल. ते तू सांग बाबा. आणि मला नको, त्याला सांग. आम्ही बाबांसाठी सांगितली की जसे आमचे बाबा आमच्याकडे लक्ष देतात, तेवढे कुरमुरे, कांदा, टोमॅटो, मायेचा गोडवा खूप, तेवढीच खूप गोड चटणी, तिखट पण हवं, पण हा, जेवढी आम्हाला शिस्त लावतात अगदी तेवढंच. आणि स्वतःकडे जेवढं लक्ष असतं तेवढीच अगदी नावाला कोथिंबीर. हे करे. आणि आम्हा सगळ्यांची जशी अचानक परीक्षा घेतात